पोरीची नटायची हाऊस काय भागणार नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. ॲज युजल पुन्हा एकदा गाडीमध्ये बसून मी व्हिडिओ करतेय. पप्पांना काहीतरी नाही दाखवलंय, पण एनिवेज मी गाडीमध्ये बसून व्हिडिओ करते, आय मीन ब्लॉग करते. कारण की मी पुन्हा एकदा विसरलेली आहे की घरातून व्लॉग चालू करायचा असतो कुठेही जात असेल तर. बट नेव्हर माइंड. तर आम्ही चाललेलो आहोत कुठे? ज्योतिबा. येस, त्या नावाने चांगबळी. ज्योतिबाच्या नावानं चांगबळी. आमच्यासोबत आई सुद्धा आहे, मस्त गॉगल घालून तिचा. इथे पप्पा गाडी चालवत आहेत. आणि पुन्हा एकदा आविष्कार नाहीये, कारण की तो गेलाय ITI ला. तो बिचारा ITI कधी कधीच मिस करतो. उद्या त्याला सुट्टी आहे. जर उद्या कुठे गेलो तर पुन्हा एकदा व्लॉग होईल. जायचं कन्फर्म. सो इचलकरंजीला जाणार आहोत. तिकडे आमच्या आत्तीच्या मुली आहेत, सो त्यांना भेटायला तो व्लॉग बनवणारच आहोत. आहे नाही, खिद्रापूरचा आहे. ओके ओके ओके, हा तिकडचा व्लॉग आहे. आत्तींच्या मुलीकडचा व्लॉग बनवलेला. पण एनिवेज पुन्हा एकदा बनवू. आणि आज आम्ही दोन्ही बहिणींनी ठरवलं की विल वेअर साडी, आणि साडी घालून आम्ही जाणार आहोत ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. सॉरी. सो आम्ही दोघी बहिणींनी ठरवलं आहे की आम्ही साडी नेसून जाणार आहोत ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. येस, दॅट्स द प्रिटी लेडी. आणि मॅचिंग थोडंफार ग्रीनचा शेड. मी पिस्ता ग्रीन मध्ये आणि ती पोपटी रंगात आहे. सो तिकडे तो ज्योतिबाचा डोंगर आहे. ज्योतिबाच्या नावाने चांगबळी. सगळ्यात सुंदर रस्ता म्हणजे हाच आहे, ज्योतिबाच्या डोंगरापर्यंतचा. पावसाळ्यात तर अजून मजा येते. त्यात नागवळणं. हो 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 हो. कसं वाटतंय? हा, एकदम लय भारी, एकदम लय भारी. ज्योतिबाच्या नावाने चांग भलं संपूर्ण कोल्हापूर दिसतोय इथून. ज्योतिबाच्या नावाने आता तुम्ही एकदा बोलले होते घसरगुंडीला हा, गाडी बंद करून ते मी गाडी चालवत होतो हा, आणि गाडीचा ब्रेकच लागला. मग एवढी भीती वाटली, इतकी एवढी भीती वाटली ब्रेक लागना म्हणून. हा, नंतर मग मी हा. गिअर वरती गाडी कंट्रोल केली. वा, शाबास की त्यासाठी तुम्हाला. असं झालं. आता आपण ज्योतिबाच्या पायथ्याशी म्हणता येणार नाही, पण ज्योतिबा जवळ पोचतोय. त्याच प्रकारे प्रवासीकर ते लोक आता आपल्याकडून घेणार आहेत. हे लोक तर लुटतात. किती रे? 40 रुपये द्यायला लागतात गाईस. आता हा पार्किंगचे पैसे घेतले आपल्याकडून, हा, आणि प्रत्येक व्यक्ती पाठीमागे 10 रुपये बर. असा हा ग्रामपंचायतीचा कर भरावा लागतो. ज्योतिबा डोंगरावर आम्ही बरोबर काही घरं सोडलीत, प्रत्येकाची बंगल्या टाईप आहेत. लोकांची प्रगती झालेली आहे आणि अशीच प्रगती व्हावी. हा दक्षिण महाद्वार. होय 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 होय.
इथून दिसतो तो संपूर्ण कोल्हापूर. इथून पांडव लेण्या पण दिसत आहेत. त्या पांडव लेण्या आहेत. इतकी जबरदस्त हवा आहे इथे, इतकी जबरदस्त हवा. अपोजिट साईडला उभी राहिली की अजूनच हवाशी येते. केस बघा, म्हणून मी अवॉइड करते. What a scenic beauty Kolhapur have. इथून वर गेलं की कोपऱ्यावरती एक मंदिर आहे आणि इथे शंकर महादेवांचं मंदिर आहे. तर इथे अशी फॅसिलिटी आहे की तुम्ही घराच्या समोर गाडी लावू शकता आणि त्यांचे जे स्टॉल्स असतात तिथून ओटी घ्यायची आणि ही आमची ओटी. द गँग, पप्पा, आजी, बहिणाबाई आणि पुढे ज्योतिबा. ज्योतिबाला आल्यावरती राजांचं दर्शन तर झालंच पाहिजे. जय राजे. दक्षिण द्वार. तन्वी ज्योतिबाच्या नावानं चांगलं. जन्माला आलीस ना, मी जन्माला, मी एकटी आली का जन्म घेतला ना तेव्हा सत्वाई देवीने तुझं नशीब लिहिलंय. बोला का, नशीब खूप चांगलं लिहिलंय. तर सटवाई देवी आपलं नशीब लिहिते असं म्हणतात. हिला शॉर्ट्सची पडली, या पोरीला शॉर्ट्सची पडली. ज्योतिबाची पालखी आहे. पप्पा देणगी घालतायत. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तो ज्योतिबाचा कळस आणि इथे आम्ही, हे ज्योतिबा मंदिर. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. गुलाल सगळा लागला. फोन कर मला. लक्षात नाही रे, फोटो कसला आहे मला काय बघायला पाहिजे. ज्योतिबाचा प्रसाद घ्यायचे का? थोडी पण नको, आईला घेऊ शकते. मी मान नाही म्हंटलच नाही. बीट द बीट. हो, अवधानी पोरांच्या तोंडाकडे बघा की जरा. उन्हामुळं आणि यात्रेमुळं घसा कोरडा झाला त्यांचा आणि मला बी लई ताण लागली बघा. मग मी काय करू म्हणतीस? काहीतरी गार पिऊया की. जीवन तो गंगे आपल्या कृष्णा नशीचं नाव संध्या भारत देशात माझं फेवरेट. ऍक्च्युली खूप मस्त लागते. पौष्टिक लज्जतदार. काय खाल्लंस? काय नाही बाबा. पाठी ज्योतिबा डोंगर, इथे आम्ही. सौभाग्य लागतं कोल्हापुरात जन्म घ्यायला. पप्पा आईला घेऊन येतात.
को स्पायसी बनाव. थांबलेलो आहोत कशासाठी? फोटोसाठी. यस. आणि आमचं फिरून झालेलं आहे, दर्शन घेऊन झालेलं आहे, फोटोज काढून झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. नाव बॅक टू पवेलियन. आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन जागेसह, नवीन मे बी गोष्टींसह. आणि भेटू लवकरच. हो, तो रस्ता पन्हाळ्याला जातो. हा, तर मी म्हणत होते भेटू लवकरच. पाऊस लागत आहे, पाऊस लागत पावसाची आहे. थेंब थेंब पडत आहे बर. आणि पाऊस मोठा यावा. ए रे पावसा तुला देतो पैसा. So do like, comment, share and subscribe to our YouTube channel, which is इकडे तिकडे बोमलत फिरा. Bye. पोरी फुल टाइमपास करतायत. अब इथनं काढणारच काय?